प्रेसिडेंट डॉक्टर वी.वा. देशमुख सर, आमचे सिनियर दिलेल्या पुरेच्या प्रथम नागरिक ज्यांच्या नावाचं मंगळ आहे त्या मंगळाचे मुरेकर आपले इथलं वातावरण सगळं मंगळमय करून निघून गेल्या, परंतु त्यांना अभिवादन केलं की सर्व नांदुरबार वासियांना अभिवादन केल्यासारखं होतं, म्हणून त्यांचं नाव उपस्थित राजेशजी राजोरे आणि सत्तारमूर्ती डॉक्टर बावस्कर वेळ फार कमी राहिलेला आहे, तरी दोन शब्द आता परमपिता परमेश्वर की अनोखी संतान आहे, प्रेम करुणा सहयोग की मूर्ति बड़े सरल इंसान है, कांटे देते हैं खुद ही रास्ता कदम जहाँ पड़ जाएंगे, गर्व और उल्लास में डूबे हम कहते हैं आज हमारे खासम खास मेहमान हैं. तर त्यांच्या आता कार्याबद्दल सर्वांनी सांगितलं आहे, त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही. नंतर आमचे जे ज्येष्ठ होते डॉक्टर नांदुरकर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी आपण म्हणतो नेहमी किंवा त्यांनी आजन्म सेवा केली, तर त्यांनी खरोखरच आजन्म आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा केलेली आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो इतके वर्ष डॉक्टरची सर्व्हिस झाल्यावर त्यांची काही अशी मल्टी स्टोरी बिल्डिंग किंवा मोठे मोठे फार्म हाऊस किंवा काही शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे त्यांचे काहीही नाही. यावरून त्यांनी खरंच किती निस्वार्थपणे सेवा केलेली आहे आपल्या सगळ्या रुग्णांची हे समजते. आणि रात्री बेरात्री जी सेवा त्यांनी दिली तशी आजही कोणी देत नाही, जरी 24 तास सेवा लिहिलेली असतात तरी. परंतु माझा एक पेशंट होता, त्यांनी सांगितलं की तिथे गेल्यावर बेलवर आपण बटन दाबलं की अंगठा बाहेर जायच्या आधी म्हणून ते विचारत बोलो तुमच्या क्या हुकूम आहे मेरे आता, अशाप्रमाणे ते नेहमी हजर असत. आणि मला नाही सुशीलतांना माहीत असेल कदाचित, मला नाही वाटत ते पूर्णपणे झोपत असतील म्हणून अर्धवट ते जागीच राहणार, तरच ते रात्री बेरात्री कधी असं कधीच झालेलं नाही की त्यांनी सेवा दिलेली नाही. आमची IMA ब्रँच जी आहे स्थापन केली ॲक्च्युली, आणि ते 1992ला स्थापन केल्यानंतर डॉक्टर नांदुरकरच त्यांचे अध्यक्ष होते आणि मी सेक्रेटरी होतो. नंतर 2001ला हे बाकीचे सगळे यंग स्टेटर्स आमच्या इथे जॉईन झाले आणि त्याच्यानंतर या IMAला पुनरुज्जीवन करण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर गुठी, डॉक्टर डोंगे आणि डॉक्टर S.B. वानखेडे यांना मानावेसे वाटते की रहा शान के काबिल, हर फैसला आपका है, हिमालय से भी ऊंचा हौसला आपका, तूफा को भी शर्माने वाला आपका काम है, और चांद जैसा तारों में चमकता आप तीनों का भी नाम है. केवळ 2 शब्द बोलून मी संपवतो. तिसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की हे जे एवढं मोठं कार्य झालेलं आहे, आता एवढं शिस्तबद्धपणे तुम्ही पाहिलं, सगळ्यांचे नावं घेतले गेले, सगळे एवढे दूर पाहुणे आले. आणि आपलं बावस्कर साहेब तर खूप दूर आता 500-600 किलोमीटरहून आले आणि त्यांचं ते शेगावचं वगैरे ते सगळं काम मला पुन्हा सांगायची काही गरज नाही. परंतु हे जे काम डॉक्टर नांदुरकर आपले नितीन नांदुरकर यांनी हाती घेतलं होतं, तर ते डॉक्टर गुठी, डॉक्टर डोंगे आणि डॉक्टर वानखेडे यांच्या या त्रिमूर्तीच्या सहस्त्रात त्यांचं जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये होतं. आम्ही फक्त शोभा म्हणून मिटिंगला हजर राहत होतो, परंतु ॲक्च्युली जे मेहनत त्यांनी घेतली म्हणजे ते अगदी वापरण्यासारखे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासारखे आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि परत एकदा आपल्या जे सत्तामूर्ती आहेत कारण मी जरी त्यांच्यापेक्षा वयात मोठा असतो तरी त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यांचं किती वेळ नमन केलं तरी ते कमीच राहील. आणि खरंच आता त्याला पर्याय म्हणून राजोरे साहेबांनी सांगितलं की बा त्याला पर्याय काय आहे, शेतकऱ्याबद्दल ते म्हटले तर त्याच्यासाठी पुढाकार आपले डॉक्टर S.B. वानखेडे घेऊनच राहिले की सेंद्रिय शेतीशिवाय त्याला पर्याय नाही. आणि जोपर्यंत आता त्यांनी सांगितलं कॅन्टीन वगैरे सगळं फॉस्फेटमधून आलेलं आहे आणि फॉस्फेट हे वापरलं जातं शेतीमध्ये.
पुढाकार घेऊन राहिलं आणि लोकही त्यामध्ये काही दिवसांनी त्याच्यामध्ये सामील होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू. काइंड वर्ड्स. कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनाने होत असतो. त्याकरिता मी आमंत्रित करतो आमचे IMA नांदुराचे अध्यक्ष डॉक्टर नितीनजी नांदुरकर सरांना. तत्पूर्वी हिम्मतरावजी पावसकर सरांचे स्वागत करतील आमच्या नांदुरा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे सदस्य. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो की ते डॉक्टर हिम्मतरावजी पावसकर सरांचे पुष्पगुच्छ बुके देऊन स्वागत करते. सर्व लोक आम्हाला मनाने सहकार्य करत असतात. सहभाग असतो, सहकार्य असते आणि या सर्व मंडळीच्या भरोशावर हे जे एवढे मोठे जे कार्यक्रम राबवणं शक्यच नाही. आपणाला सुद्धा अनुभव आला असेल की एवढ्या छोट्या गावात या एवढ्या भव्य कार्यक्रमाकरिता जवळपास पूर्ण हॉल भरला होता. तो करण्या अगोदर या ठिकाणी खास नागपूरवरून एक अशी व्यक्ती आलेली आहे की जी माझे वडील म्हणजे डॉक्टर वसंतरावजी नांदुरकर यांचे 6वी पासूनचे मित्र आहेत. म्हणजे ज्याला की 6वी मध्ये अचलपूरला ते पप्पांच्या सोबत शिकायचे आणि आज खास या कार्यक्रमासाठी म्हणजे 80+ आहेत इतक्या दुरून नागपूरहून ते काका डॉक्टर वसंत शिरभाते आणि त्यांच्या पत्नी विभा शिरभाते हे 2 जण नागपूरहून इथपर्यंत आले. मी त्यांना विनंती करतो की 1 मिनिट आपण स्टेजवर यावे. पावसकर सर पुष्पगुच्छातून तुमचं अभिनंदन करतील कारण की खरोखर याला म्हणतात मैत्री. आज इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांना व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, परंतु नागपूर ते नांदुरा इतका दूरचा प्रवास त्यांनी केला तर फक्त त्यांच्या मित्राच्या प्रेमापोटी. तर मला वाटते आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. सर मॅडम एक बालपणापासूनचे मित्र वर्ग 6 पासून आज तागायत संबंध आहे. मैत्री कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. महिन्यात 2 महिन्यात 6 महिन्यात मैत्रीला तडे जातात. त्या काळात 75 वर्षापासूनही जास्त काळापासून असलेली ही मैत्री डॉक्टर शिरभाते सर नांदुऱ्याहून आलेले आपल्या नागपूरहून नांदुऱ्यापर्यंत आलेले आहेत देण्यात येत असणाऱ्या पुरस्काराकरिता. आणि तो पुरस्कार सुद्धा कुणाला देण्यात येत आहे? पद्मश्री डॉक्टर हिम्मतरावजी पावसकर सरांना. हा दुग्ध शर्करा योग बघण्याकरिता स्वतः सपत्नीक नागपूरहून नांदुरा इथं आलेले आहे. तरी मी शिरभाते सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपल्या मित्राविषयी बोलावे अशी मी शिरभाते सरांना विनंती करतो. हॅलो.